आज आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचं 3rd चॅप्टर स्टार्ट करतो आहे, कन्व्हेयन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. 10 मार्क्सचं वेटेज आहे याला. खूप इझी चॅप्टर आहे आणि इझिली तुम्हाला 10 मार्क्स मिळवून देऊ शकतो. सो स्टार्ट करूया. 3rd चॅप्टर कन्व्हेयन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. नावातच आहे. कन्व्हे म्हणजे काय? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणं. म्हणजे आता इथे आपण काय कन्व्हे करतो आहे तर वॉटर. तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्ट करणं याला काय म्हणतो आपण? कन्व्हेयन्स ऑफ वॉटर. डिस्ट्रीब्युशन आपण पुढे बघूया. तर आता कन्व्हेयन्स ऑफ वॉटर थोडक्यात समजावून सांगतो तुम्हाला. तर इथे सोर्स आहे बघा. इथे डायग्राममध्ये सोर्स दाखवला आहे. आता सोर्सचे टाईप सगळ्यांना माहिती असतील. असाइनमेंट तुम्ही लिहिलात आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पण तुम्हाला भेटलेला. त्यात व्यवस्थित समजावून सांगितलेलं टाईप्स ऑफ सोर्सेस. सरफेस सोर्सेस असतात आणि सब सरफेस सोर्सेस असतात. तर सरफेस सोर्सेसमध्ये काय काय येतं? रिव्हर, रिझर्वायर वगैरे सरफेस सोर्सेसमध्ये येतात. तर समजा आपल्याला सोर्समधलं वॉटर काय करायचं आहे. आता इथे काय काय असतं? इथे एक डायग्राम अजून दाखवतो तुम्हाला. इथे सोर्समध्ये इंटेक स्ट्रक्चर असतं. नियर सोर्सच्या इथे एक इंटेक स्ट्रक्चर असतं. इंटेक स्ट्रक्चरचं फंक्शन काय असतं हे मागच्या लेक्चर्समध्ये झालं आहे तुम्हाला. सोर्समधलं वॉटर कलेक्ट करायचं आणि ते ट्रीटमेंट प्लांटमध्ये ट्रान्सपोर्ट करायचं. हे काय असतं? फंक्शन असतं कोणाचं? इंटेक स्ट्रक्चरचं. तर इंटेक स्ट्रक्चरमधून वॉटर आपण ट्रीटमेंट प्लांटपर्यंत कसं काय नेणार आहोत, ट्रान्सपोर्ट कसं काय करणार आहोत, ते त्यासाठी आपण पाईप्स यूज करतो. आणि वॉटर ट्रीटमेंट म्हणजे सोर्समधून वॉटर ट्रीटमेंट प्लांटपर्यंत घेऊन जाणं यालाच काय म्हणतात? कन्व्हेयन्स ऑफ वॉटर. आणि ट्रीटमेंट प्लांटमधलं वॉटर सर्व्हिस रिझर्वायरपर्यंत म्हणजे सर्व्हिस रिझर्वायर और इथे स्टोरेज टँकमधलं आहे. इथे आता डायग्राममध्ये दाखवतो परत तुम्हाला. आता हा दिसतो आहे तुम्हाला स्टोरेज रिझर्वायर, यालाच सर्व्हिस रिझर्वायर पण म्हणतात. तर इथपर्यंत पण वॉटर न्यायला आपण काय पाहिजे? आपल्याला काहीतरी सिस्टीम पाहिजे ना. इथून आपण हे वॉटर घेऊन जातो इथपर्यंत. त्यासाठी आपण वेगवेगळे पाईप्स यूज करतो. यालाच आपण काय म्हणतो? कन्व्हेयन्स ऑफ वॉटर. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्ट करणं. प्लस इथून आपण काय करतो? ते वॉटर परत असं पुढे कन्झ्युमरपर्यंत घेऊन जातो. याला काय म्हणतो आपण? डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. इथपर्यंत काय म्हणतो आपण? हे सोर्समधून वॉटर ट्रीटमेंट प्लांटपर्यंत नेलं आणि ट्रीटमेंट प्लांटमधलं वॉटर स्टोरेज रिझर्वायरपर्यंत नेलं. याला काय म्हणतो आपण? कन्व्हे केलेलं वॉटर आपण काय करतो नंतर लोकांमध्ये, म्हणजे जे पीपल्स पब्लिक्स असतात, ज्यांना कन्झ्युमर्स असतात, त्यांमध्ये काय करतो आपण? वॉटर हे डिस्ट्रीब्यूट करतो. डिस्ट्रीब्युशनचे मेथड आपण पुढे बघूया काय काय असतात ते. पण आता कन्व्हे बघूया थोडक्यात. कन्व्हे तुम्हाला समजलं असेल. सोर्समधलं वॉटर इंटेक स्ट्रक्चरमध्ये येतं. इंटेक स्ट्रक्चरमधलं वॉटर काय करतं? आपण थ्रू पाईप्स आपण ट्रीटमेंट प्लांटपर्यंत नेतो आणि ट्रीटमेंट प्लांटमधलं वॉटर आपण ट्रीट झालेलं प्युअर वॉटर आपण स्टोरेज रिझर्वायरमध्ये नेऊन स्टोअर करतो. स्टोरेज टँकमध्ये किंवा सर्व्हिस रिझर्वायरमध्ये नेऊन आपण ते स्टोअर करतो. त्यासाठी आपण पाईप्स यूज करतो. तर टाईप्स ऑफ पाईप्स पुढे आहेत तुम्हाला. टाईप्स ऑफ पाईपचं सिलेक्शन कशावर डिपेंड असतं ते पुढे आहे तुम्हाला. आणि स्टोरेज रिझर्वायरमधलं वॉटर आपण कन्झ्युमर्समध्ये काय करतो? डिस्ट्रीब्यूट करतो. समजलं असेल तुम्हाला. तर नेक्स्ट बघूया आता कन्व्हेयन्सचं मिनिंग. आता तुम्हाला मी सांगितलं. पाईप्स, फॅक्टर अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ पाईप मटेरियल. आता पाईप्सचं मटेरियल वेगवेगळं असतं. PVC पाईप्स असतात, कॉन्क्रीट RCC पाईप्स असतात, कास्ट आयरन पाईप्स असतात, वेगवेगळे टाईपचे पाईप्स असतात. तर सिलेक्शन ऑफ पाईप्सचं सिलेक्शन काही कोणाकोणावर कुठच्या फॅक्टर्सवर डिपेंड असतं किंवा कुठचे फॅक्टर्स त्याच्यावर अफेक्ट करतात ते आपण बघूया. तर कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ पाईप. आणि समजा प्रेशर एखाद्या पाईपमध्ये वॉटरचं प्रेशर जर जास्त येत असेल, समजा तुम्ही PVC पाईप यूज करताय मेन पाईपलाईनला. जे समजा ही मेन पाईपलाईन आहे आणि याला तुम्ही PVC पाईप जर यूज केला तर त्याच्यात वॉटरचं प्रेशर जर नक्कीच जास्त असेल, त्यामुळे काय होईल? त्या पाईप ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तिथे आपण PVC पाईप, प्लास्टिक पाईप यूज करू शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट ड्युरेबिलिटी ऑफ पाईप जास्त काळ टिकला पाहिजे असे मटेरियल अशा मटेरियलचं पाईप आपण यूज करतो. अवेबिलिटी ऑफ फंड जर जास्त असेल तर आपण चांगल्या क्वालिटीचे पाईप्स म्हणजे चांगल्या कास्ट आयर्नचे पाईप्स वगैरे यूज करू शकतो आपण. पण जर फंड कमी असेल तर प्लास्टिक पाईप्स किंवा चीप क्वालिटीचे पाईप्स तिथे यूज होतात. मेंटेनन्स कॉस्ट अँड रिपेअर मेन फॅक्टर आहे जो अफेक्ट करतो. हे फॅक्टर्स आहेत जे पाईपच्या मटेरियल्सवर जे आपण पाईप सिलेक्ट करणार आहोत त्याच्यावर अफेक्ट करतात. सो आता आपण बघूया टाईप्स ऑफ पाईप बघूया. इथे
बघा टाईप्स ऑफ पाईप्स, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा कदाचित विचारला जाऊ शकतो. लिस्ट 10 टाईप्स ऑफ पाईप्स असं विचारू शकतात, किंवा लिस्ट 8 टाईप्स ऑफ पाईप्स 4 मार्क्सला विचारू शकतात हे. त्यामुळे एक 8-10 टाईप्स ऑफ पाईप्स तुम्ही माहिती करून ठेवा, त्यांची नावं लक्षात ठेवा. सो फर्स्ट आहे एस्बेस्टोस पाईप, कास्ट आयर्न पाईप, थर्ड स्टील पाईप, फोर्थ RCC पाईप, फिफ्थ प्री-स्ट्रेस पाईप, 6 आहे रॉट आयर्न पाईप, 7 कॉपर पाईप, 8 लीड पाईप्स, 9 प्लास्टिक पाईप्स अँड 10 वुडन पाईप्स. हे 10 टाईपचे पाईप्स आहेत. अजून पण टाईप्स असू शकतात पाईप्सचे. मी हे 10 टाईपचे पाईप्स तुमच्या सिलेबसमध्ये, तुमच्या बुक्समध्ये होते तेच घेतले. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. कोणते पण 10 टाईपचे पाईप्स तुम्ही नोट डाऊन करा, तिथे लिहा, असं क्वेश्चन तिथे पडू शकतो. सो हाच एक क्वेश्चन पडू शकतो. अजून याच्यावर पुढचा क्वेश्चन नाही पडू शकत, कारण तुमच्या सिलेबसला एवढंच दिलेलं आहे, लिस्ट टाईप्स ऑफ पाईप्स. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आता इथे या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, इथे व्यवस्थित दाखवलेलं आहे इंटेक स्ट्रक्चर वगैरे. इथे हे इंटेक स्ट्रक्चर असतं सोर्सच्या इथे. इंटेक स्ट्रक्चरमधून हे वॉटर काय करतो आपण इथे ट्रीटमेंट प्लांटपर्यंत घेऊन जातो. इथे ट्रीटमेंट प्लांट दाखवतो आहे, इथे एक ट्रीटमेंट प्लांट असेल, ट्रीटमेंट प्लांटपर्यंत घेऊन जातो आणि ट्रीट झालेलं वॉटर पुढे आपण सिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. ह्या डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता. इथे इंटेक स्ट्रक्चर आहे. इंटेक स्ट्रक्चरमधून हे वॉटर पाईप्स असतात, कंड्यूट्स पण म्हणतात त्याला. तर ते वॉटर आपण ट्रीटमेंट प्लांटपर्यंत घेऊन जातो आणि ट्रीटमेंट प्लांटमधून ट्रीट झालेले वॉटर आपण पुढे सिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. आणि त्यासाठी आपण वेगवेगळे पाईप्स यूज करतो. आणि कुठचे पाईप कुठे यूज करतात ते आपण पुढे बघणार आहोत. सो तुम्हाला समजलं असेल, कंड्यूट्स म्हणजे पाईप्सच, आणि त्याचा यूज कुठे आणि कसा काय होतो. आता आपण थोडक्यात माहिती बघूया प्रत्येक पाईप्सची. तर फर्स्ट होता ॲस्बेस्टोस पाईप. ॲस्बेस्टोस पाईप असतो तो ॲस्बेस्टोस फायबरपासून बनलेला असतो अँड सिमेंट, दोघांचं मिक्सचर करून काय म्हणतो ॲस्बेस्टोस पाईप. पण हा खूप वीक पाईप असतो. हाय प्रेशरमध्ये आपण हा यूज करू शकत नाही. जिथं वॉटरचा लो प्रेशर असतो, इथे बघू शकता तुम्ही मेन्शन केलेलं आहे, वॉटरचं प्रेशर जर लो असेल, लो वॉटर प्रेशर, तिथे आपण हा पाईप यूज करतो. तुम्हाला यूज हा लक्षात ठेवा, प्रत्येक पाईपचे यूज लक्षात ठेवा. ॲस्बेस्टोस पाईप कुठे यूज होतो, तिथं वॉटरचा प्रेशर खूप लो असतो, तिथे आपण ॲस्बेस्टोस पाईप यूज करतो. ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲस्बेस्टोस पाईप कधी विचारला गेला नाही हा क्वेश्चन. फक्त तुम्हाला आजपर्यंत विचारला गेला आहे की इन लिस्ट 8 टाईप ऑफ पाईप्स, कोणते 8 टाईपच्या पाईपची नावं मेन्शन करायला लिहा. ते 4 मार्क्सला किंवा 2 मार्क्सला हा क्वेश्चन पडतो. पण आपण आता डिटेलमध्ये बघूया थोडंसं की ॲस्बेस्टोस पाईप म्हणजे काय, तो कुठे यूज होतो आहे. तर लो वॉटर प्रेशर असतो तिथे हा ॲस्बेस्टोस पाईप यूज होतो. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत थोडक्यात बघूया. तर इनसाईड सरफेस त्याचा स्मूथ असतो, अँटी करोजिव्ह पाईप आहे हा, आणि जॉईंट्स व्यवस्थित होतात, आणि लाईट इन वेट असतो, चीप कॉस्ट. हे काय आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. बऱ्याचशा पाईप्सचे ॲडव्हान्टेजेस आणि सेम असतात, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. ब्रिटल पाईप, सिमेंटपासून बनतो आहे आणि इथे फायबर्सचा यूज होतो आहे. वीक असतो पाईप हा. हाय प्रेशर असेल तर हा पाईप काय होतो, ब्रेक होतो, कारण हा ब्रिटल मटेरियलपासून बनलेला आहे. आणि नॉट ड्युरेबल, हा ड्युरेबल नसतो, आणि इट इज यूज फॉर ओनली लो प्रेशर, लो वॉटर प्रेशर असतो तिथे आपण हा यूज करतो. नेक्स्ट आहे कास्ट आयर्न पाईप. मोस्ट इम्पॉर्टंट पाईप आहे, एक्सटेन्सिव्हली यूज होतो. मोस्ट ऑफ द कन्व्हेयन्स ऑफ वॉटर, म्हणजे जिथं आपण कन्व्हे वॉटर करावं लागतं तिथे हा कास्ट आयर्न पाईप मोस्टली यूज होतो. कास्ट आयर्न पाईप म्हणजे काय थोडक्यात सांगतो तुम्हाला. हा मोस्टली पार्ट आहे कास्ट आयर्न, म्हणजे हा पार्ट तुम्हाला DSRमध्ये डिझाईनमध्ये कवर होईल. कास्ट आयर्न, रॉट आयर्न म्हणजे काय असतं. कास्ट आयर्न म्हणजे काय, आयर्न मेन म्हणजे कशापासून बनलेलं असतं हा, तर तिथे फेरस अँड, त्यात मेन म्हणजे काय काय यूज होतं. तर आयर्न म्हणजे कशापासून बनतं, तर त्याच्यात फेरस असतं अँड कार्बन असतं. कार्बनचं मेन काम असतं त्यात. कार्बन तुमचं एक RCC मधलं स्टील जरी तुम्ही कन्सिडर केलं तर स्टीलमध्ये कार्बन हा मेन असतो. कार्बनचं हेतू हा मेन असतो, कार्बनचं काम मेन असतं. कार्बन त्या स्टीलला हार्डनेस आणि डक्टिलिटी
हे दोन्ही कार्बनच्या कंटेंटवर डिपेंड असतात. कास्ट आयर्नमध्ये काय असतं, कार्बन कंटेंट जास्त असतो. जर कार्बन कंटेंट वाढला तर तो पाईप खूप स्ट्रॉंग होतो, हार्ड होतो. पण कार्बन कंटेंट जर कमी झाला त्या एखाद्या स्टीलमधला, जर कार्बन कंटेंट जर कमी प्रोव्हाइड करत असू आपण, तर कार्बन कंटेंट कमी झाल्यामुळे तो स्टील असेल ते काय होतं, डक्टाईल होतं. तर फॉर एक्झाम्पल माइल्ड स्टील असतं, थोडंसं आपण याच्यात जातो स्टीलमध्ये जातो, तर त्यामध्ये जर आता माइल्ड स्टील जर तुम्ही कन्सिडर केला तर माइल्ड स्टीलमध्ये कार्बन कंटेंट मिडियम असतो, कमी असतो. तर त्यामुळे ते आपण स्टील बघितलं तर ते बेंड होतात इझिली. बघा, डक्टाईल असतं ते स्टील. आपण जे स्लॅबमध्ये बीममध्ये जे स्टील यूज करतो ते डक्टाईल असतं. पण कास्ट आयर्नमधलं स्टील असतं ना, कास्ट आयर्न जे थोडक्यात त्याच्यात स्टीलचं प्रमाण कार्बनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते डक्टाईल नसतं, एकदम हार्ड असतं. पण हार्ड झाल्यामुळे थोडक्यात ते ब्रिटल पण बनतं. त्याची स्ट्रेंथ जास्त असते, इझिली ते ब्रेक होत नाही. त्यामुळे ते कास्ट आयर्न पाईप मोस्टली हाय प्रेशर जिथं असतो ना, तिथे कास्ट आयर्न पाईप यूज केले जातात. कास्ट आयर्न पाईपमध्ये कार्बनचं कंटेंट जास्त असतं. परत रिपीट करतो, कार्बनचं कंटेंट जास्त असतं, त्यामुळे तो पाईप खूप स्ट्रॉंग असतो, हार्ड असतो. पण रॉट आयर्न पाईप पुढे आहे, त्यामध्ये कार्बनचं कंटेंट कमी असतं, त्यामुळे तो डक्टाईल असतो पाईप खूप. ते आपण पुढे बघूया. आधी आपण कास्ट आयर्न पाईप बघूया. एक्सटेन्सिव्हली यूज होतो. काय यूज होतो, कारण तो पाईप खूप हार्ड असतो. हार्ड पाईप कशामुळे बनतो, तर त्यात कार्बन कंटेंट जास्त असतात, कार्बनचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. कार्बनचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं ते स्टील, ते आयरन ते स्ट्रॉंग बनतं, पण तेवढंच ते ब्रिटल पण बनतं, ते डक्टाईल नसतं. तो नेक्स्ट बघूया ॲडव्हान्टेज ऑफ कास्ट आयर्न पाईप. ते खूप स्ट्रॉंग असतं. इथे बघू शकता तुम्ही, ती द पाईप्स आर स्ट्रॉंग अँड ड्युरेबल पण असतात, इझी टू जॉईंट इन सेम पॉईंट्स असतात सगळीकडे, नॉट सब्जेक्टेड टू करोजन. हे काय सगळीकडे सारखेच असतात. ते मेन पॉईंट आहे हा, स्ट्रॉंग बनतात. कास्ट आयर्न पाईप हे खूप स्ट्रॉंग असतात. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कास्ट आयर्न पाईप. ब्रेक्स होतात, इझिली ब्रेक. आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी की कास्ट आयर्न पाईप्समध्ये कार्बनचं कंटेंट जास्त असल्यामुळे कार्बनचं काम काय आहे, तर स्ट्रॉंग बनवणं. एखादं मटेरियलमध्ये कार्बनचं काम काय असतं, स्टीलमध्ये कार्बनचं काम काय असतं, तर त्या स्टीलला स्ट्रॉंग बनवणं. त्या स्टीलला स्ट्रॉंग बनवल्यामुळे ते स्ट्रॉंग बनतं, प्लस ते काय होतं, ब्रिटल पण बनतं थोडक्यात. त्यामुळे तुम्ही जर बेंड झालं तर बेंड होणार नाही. आपले माइल्ड स्टील बघितला तर ते इझिली बेंड होतात. कारण बेंड कशामुळे होतात, त्यात कार्बनचं कंटेंट कमी असतं, त्यामुळे ते इझिली बेंड होतात. पण कास्ट आयर्न पाईप असतात ते बेंड होत नाही, ते डायरेक्ट ब्रेकच होणार. जर तुम्ही ते बेंड करण्याचा प्रयत्न केला तर बेंड होणार नाही, इझिली ते बेंड होत नाही. जर बेंड झाले, समजा तुम्ही बेंड करण्याचं ट्राय केलं तर ते डायरेक्ट ब्रेकच होणार आहे. समजलं. तर नेक्स्ट आहे कंपॅरिझन आहे कास्ट आयर्न पाईप अँड PVC पाईपचं. हे वाचून घ्या तुम्ही. तर नेक्स्ट बघूया आपण RCC पाईप, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट पाईप्स. हे पण मोस्टली हाली यूज होतात. RCC पाईप्स, याची साईज बघू शकता, व्हॅरी फ्रॉम 500 mm टू 250 मीटर असे MM आहे इथे दिलेलं, और मोर. हे साईज असतात RCC पाईपच्या. आणि हे कास्ट इन साईटवर आपण कास्ट करू शकतो हे पाईप्स, त्यामुळे हे मोस्टली यूज होतात पाईप्स. तर ॲडव्हान्टेजेस बघूया RCC पाईपचे. मेंटेनन्स कॉस्ट लो असतं या पाईप्सचं, आणि इनसाईड सरफेस असतो तो स्मूथ प्रोव्हाइड करतात. आणि लाईफ्स जवळपास याची 75 इयर्सची लाईफ्स असते. आणि इथे बघू शकता कास्ट ॲट साईड ऑफ वर्क, साईडच्या इथे आपण हे साईटवर आपण हे कास्ट करू शकतो, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे कमी होतं. डिसॲडव्हान्टेजेस अफेक्टेड बाय ॲसिड्स, रिपेअर्स आर व्हेरी डिफिकल्ट असतं रिपेअर करणं हे पाईप्स. आणि ट्रान्सपोर्टेशन पण खूप कॉस्टली असतं, तुम्ही बघितले असेल रोडवर आणि हे पाईप्स ट्रान्सपोर्ट करताना. तर स्टील पाईप्स, द माइल्ड स्टील इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील पाईप्स. स्टील पाईप हे माइल्ड स्टीलपासून बनवतात. आणि कुठे यूज करतात, तर डायमीटर जिथं 1200 mm म्हणजे 120 सेंटीमीटरपेक्षा जास्त जर डायमीटरच्या पाईप्सची गरज असेल तर तिथे स्टील पाईपचं यूज होतं. आणि ॲडव्हान्टेजेस काय आहेत या पाईप्सचे,
तर द पाईप्स आर चीप इन फर्स्ट कोट. आता आपण बघूया टाईप्स ऑफ जॉईंट्स. आता ट्रीटमेंट प्लांटकडून जर आपल्याला सर्व्हिस रिझर्वायरपर्यंत वॉटर घेऊन जायचं असेल तर आपण एकच पाईप तर पुरणार नाही आपल्याला, किंवा सर्व्हिस रिझर्वायरमधलं वॉटर जर आपल्याला एखाद्या सिटीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर आपण एकच पाईप यूज करणार आहोत का? एका पाईपने आपलं भागेल का सगळं वॉटर? आपण त्या लोकांपर्यंत ट्रान्सपोर्ट करू शकतो का? नाही. तर आपल्याला भरपूर पाईप्स यूज करावे लागतील. तर त्या पाईप्स आपल्याला काय करावे लागतील? जॉईंट्स करावे लागतील. तर आता आपण टाईप्स ऑफ जॉईंट्स बघूया. आता कॉन्क्रीट पाईपमध्ये जॉईंट्स वेगळे असतात आणि कास्ट आयर्न असतील, आयर्न पाईप्समध्ये जॉईंट्स वेगळे असतात, स्टील पाईपमध्ये जॉईंट्स वेगळे असतात. तर जॉईंट्स इन कॉन्क्रीट पाईप्स, पहिला त्यामध्ये टाईप आहे सिमेंट कोलार जॉईंट. आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता सिमेंट कोलार जॉईंट म्हणजे काय ॲक्च्युअली. तर these pipes are jointed by cement collar joints or by spigot joints. आता इथे ह्या डायग्राममध्ये बघू शकता. तर इथे हे 2 पाईप्स आहेत. इथून हा एक सेपरेट पाईप आहे आणि इथून हा सेपरेट पाईप आहे. हे 2 पाईप काय करायचे? जॉईंट करायचं आहे. तर ते कसे काय करतात जॉईंट? तर कोलर यूज करतात. हा एक कोलर आहे आणि हा एक कोलर आहे आणि तो सिमेंट मॉर्टरचा यूज करून तो पाईप्सवर, ह्या 2 पाईपच्या जॉईंटवर काय करतात? फिक्स करतात. आणि त्याआधी या 2 पाईप्सच्या मध्ये काय प्रोव्हाइड करतात? या 2 पाईप्सच्या मध्येच आधी त्यांना ग्रूव्ज प्रोव्हाइड करतात. त्या एंड्सवर काय करतात? असे ग्रूव्ज प्रोव्हाइड करतात आणि नंतर ते जॉईंट्स करतात पाईप. आणि गॅसकेट पण इथे प्रोव्हाइड केलं जातं. जर पाणी लीक होऊ नये म्हणून इथे गॅसकेट प्रोव्हाइड केलं जातं. जर हा सिम्पल आहे खूप, सिमेंट कोलार जॉईंट. नेक्स्ट बघूया सेकंड टाईप आहे सिम्पल जॉईंट. नावातच आहे, खूप सिम्पल आहे जॉईंट. हा स्लीव्स प्रोव्हाइड करतात. दिस जॉईंट्स इज यूज टू जॉईंट कॉन्क्रीट टू ॲस्बेस्टोस सिमेंट पाईप. समजा इथे आता 2 पाईप्स दाखवलेले आहेत. इथे बघू शकता हे 2 पाईप्स आहेत. इथे एक पाईप आहे आणि इथे एक पाईप आहे. इथे जॉईंट करतात आणि इथे स्लीव्स प्रोव्हाइड केलेले आहेत वरती आणि त्यांच्यामध्ये हे रबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हे कंप्रेस केलेले आहेत रबर्स यांच्यामध्ये. हा सिम्पल जॉईंट आहे खूप. कुठे प्रोव्हाइड करतात? या टू जॉईंट कॉन्क्रीट टू ॲस्बेस्टोस सिमेंट पाईप. खूप सिम्पल जॉईंट आहे. नेक्स्ट आहे एक्सपान्शन जॉईंट्स. नेक्स्ट आहेत जॉईंट्स इन कास्ट आयरन पाईप्स. कास्ट आयरन पाईपमध्ये कोणकोणते जॉईंट्स असतात? तर बेल अँड स्पायगट जॉईंट फर्स्ट आहे. दिस इज द मोस्ट कॉमनली यूज फॉर कास्ट आयरन पाईप. हा जॉईंट्स मोस्टली यूज होतो कास्ट आयरन पाईपमध्ये. तर आता इथे बघू शकता नावातच आहे बेल अँड स्पायगट जॉईंट. तर इथे बघू शकता हा शेप बघा, बेलसारखा शेप आहे ह्या साईडचा आणि ह्याला बेल म्हणतात आणि इकडच्या पोर्शनला स्पायगट म्हणतात. इकडचा हा पोर्शन हा स्पायगट पोर्शन आहे. हे 2 पोर्शन असतात. हे रोपने जॉईंट केले जातात, बांधले जातात आणि त्यामध्ये काय करतात? मोल्टन लीड मटेरियल असतं ते काय करतात? इथे फिल करतात ज्याच्यामुळे हे काय होईल? फिक्स होईल. ह्या जॉईंटला काय म्हणतात? बेल अँड स्पायगट जॉईंट. इथे बघू शकता हेम्प्स और यार्न इज वाउंड अराउंड द स्पायगट अँड इन्सर्टेड इन टू द बेल एंडमध्ये काय करतात? तो इन्सर्ट करतात आणि त्यानंतर काय करतात? त्यामध्ये मोल्टन लीड फिल करतात. त्यामुळे तो काय होतो? एकदम फिक्स होतो जॉईंट. नेक्स्ट आहे एक्सपान्शन जॉईंट. कास्ट आयरन आहे म्हणजे आयरन शेवटी काय होतं? जर हीट वाढली तर ते एक्सपॅन्ड होतं. त्यामुळे त्यात काय करावे लागतात? एक्सपान्शन जॉईंट्स प्रोव्हाइड करावे लागतात. जर तिथे हीट जास्त असेल तर काय करावे लागेल? एक्सपान्शन जॉईंट तर तिथे प्रोव्हाइड करावा लागेल. आता इथे बघू शकता या डायग्राममध्ये तुम्ही, इथे 2 पाईप्स आहेत. हा एक इकडचा पाईप आहे, हा इकडचा एक पाईप आहे. तर इकडच्या इथे बघा बेल शेप प्रोव्हाइड केलेला आहे
इथे बघू शकता तुम्ही, इथे हा बेल शेप प्रोव्हाइड केलेला आहे आणि इकडचा एक असा एक पाईप आहे आणि इथे फ्लेंच प्रोव्हाइड केलेली आहे इथे. सो आणि ती फ्लेंच अँड बेलचा पोर्शन आहे इथला एका बोल्टने कनेक्ट केलेला आहे. समजा इथे पाईप एक्सपॅन्ड झाला तर इथे असा पुढे येईल, त्यामुळे इथे एक्सपान्शन इझिली होऊ शकतं. म्हणून या जॉईंटला काय म्हणतो आपण, एक्सपान्शन जॉईंट. इथे पण मेन्शन केलेलं बघू शकता, एक्सपान्शन जॉईंट्स आर प्रोव्हाइडेड वेअर द पाईप्स आर सब्जेक्टेड टू सिवर्स इन टेम्परेचर. जिथं टेम्परेचर खूप जास्त वाढत असेल तिथे काय करतात, एक्सपान्शन जॉईंट्स. इथे बघू शकता, इथे रबर प्रोव्हाइड केलेला आहे वॉटर टाईट राहावं म्हणून. इथे बघू शकता तुम्ही, इथे रबर प्रोव्हाइड करतात वॉटर टाईट, वॉटर इथून लीक होऊ नये म्हणून. कुठे प्रोव्हाइड केलेला आहे, इथे बेल पोर्शन आहे, इथे बेल एंड आहे बरोबर, बेल एंड आहे आणि स्पायगटचं इथे एंड होतं. इथे काय प्रोव्हाइड केलं आहे त्यांनी, रबर प्रोव्हाइड केला आहे. इथून समजा टेम्परेचर वाढलंच तर काय होईल, पोर्शन पुढे मूव्ह होईल. असा पोर्शन आहे, पुढे असा मूव्ह होईल, त्यामुळे इथे एक्सपान्शन होऊ शकतं, प्लस ते मागे पण जाऊ शकतं बरोबर. म्हणजे या जॉईंटला काय म्हणतात, एक्सपान्शन जॉईंट. नेक्स्ट आहे फ्लेंज जॉईंट. कास्ट आयरन पाईपमध्ये फ्लेंज जॉईंट प्रोव्हाइड करतात. फ्लेंज म्हणजे पाईपच्या जे कडा असतात, आता एक डायग्राममध्ये तुम्हाला दाखवतं, या पाईपच्या काय साईडचा कडा ते वाढवल्या जातात, उंच केल्या जातात आणि त्यांमध्ये काय करतात, बोल्ट प्रोव्हाइड करतात. त्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, इथे बघू शकता या डायग्राममध्ये या पोर्शन उंच केला जातो एंड पोर्शन, आणि त्यांना काय करतात, त्यामध्ये बोल्ट प्रोव्हाइड करतात. सो फ्लेंज जॉईंट इथे या पण डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, फ्लेंजेस असतात ते वाढवले जातात वरती आणि त्यांमध्ये इथे बोल्ट प्रोव्हाइड करतात. इथे 2 पाईप्स आहेत, एक आणि दुसरा पाईप आहे. तर बघू शकता मेन्शन केलेलं आहे, द 2 ends ऑफ पाईप्स आर प्रोव्हाइडेड विथ वाईड फ्लेंज बघा इथे वाईड फ्लेंज प्रोव्हाइड केले विच आर बोल्टेड टुगेदर. अँड त्यामध्ये काय प्रोव्हाइड करतात, हार्ड रबर गॅस्केट, त्यामुळे वॉटर लीक होऊ नये त्यासाठी काय करतात, हार्ड रबरचं गॅस्केट प्रोव्हाइड करतात. पण जिथं डिप्लेक्शन आणि व्हायब्रेशन जास्त असतं तिथे हे जॉईंट्स प्रोव्हाइड केले जात नाहीत. मोस्टली हे जॉईंट्स अवॉइडच केले जातात. तर हे होते जॉईंट्स. RCC पाईपमध्ये कुठचे जॉईंट्स प्रोव्हाइड केले जातात आणि कास्ट आयर्न पाईपमध्ये कोणते जॉईंट्स प्रोव्हाइड केले जातात ते आता आपण बघितले. नेक्स्ट बघूया व्हॉल्व्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या घरांमध्ये टॅप्स असतात, ते आपण टॅप ओपन करतो क्लोज करतो, त्यामध्ये पण व्हॉल्व्स असतात. आणि जर तुमच्या घरांमध्ये पाण्याची मोटर्स वगैरे असतील तर त्यामध्ये फूट वॉल्व्स असतात. फूट वॉल्व्समध्ये पण एक वॉल्व्स प्रोव्हाइड केलेला असतो. फूट वॉल्व्स जर तुम्ही खोलून बघितला तर त्यामध्ये पण एक वॉल्व असतो, त्याला नॉन रिटर्निंग वॉल्व म्हणतात. ते आपण पुढे बघूया त्याचे टाईप्स. वॉल्व्सचं पर्पज काय असतात वॉल्व्सचे ते आता आपण बघूया. टू कंट्रोल द रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर, ह्याचे मिनिंग्स वगैरे तुम्हाला आता पुढे समजतील. पर्पजचं मिनिंग काय ते तुम्हाला पुढे समजत जाईल जसे आपण ऑल कवर करत जाऊ पुढे. टू प्रिव्हेंट अँड डिफेक्ट द लिकेजेस, रिलीज और ॲडमिट द एअर इन टू द पाईपलाईन, मीट्स द डिमांड ड्युरिंग इमर्जन्सीज, मेक द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मोर इफिशियंट. याचे पर्पजेस तुम्हाला पुढे हे क्लिअर होत जातील जसे आपण टाईप्स ऑफ वॉल पुढे बघत जाऊ. काय टाईप्स असतात, एअर वॉल, एअर आपण बाहेर काढून टाकणे पाईपमधले. तुम्ही बघितलं असेल एअर आली जर पाईप्समध्ये तर काय होतं, मोटर्समधून पाणी बाहेर फेकलं जात नाही. एअर काय करते, पूर्ण पाणी थांबवून धरतं. रिफ्लक्स वॉल, नॉन रिटर्निंग वॉल यालाच म्हणतात. पुढे आपण बघूया रिलीफ वॉल, स्कोर वॉल, नेक्स्ट आहे स्लुईस वॉल. हे आपण डिटेलमध्ये बघूया आता. तर फर्स्ट आहे एअर वॉल. एअर वॉललाच एअर रिलीफ वॉल पण म्हणतात आणि याचं फंक्शन काय ते आता आपण बघूया. एअर वॉल का प्रोव्हाइड करतात, तर ज्यावेळी वॉटर ज्यावेळी पाईपमधून फ्लो होत असतं त्यावेळी थोडीशी एअर पण त्या पाण्याबरोबर जाते. पण ती एअर जर वाढत गेली तर काय होतं, एका ठिकाणी ती लॉक होते, पूर्ण तो पोर्शन काय करते, लॉक करते. आणि जिथं समिट पॉईंट असतो म्हणजे जिथे 2 पाईप उंचावर एका जे जॉईंट होतात तिथेच ही एअर काय होते, लॉक करते पाण्याला आणि त्यामुळे काय होत नाही, वॉटर असं फ्लो होत नाही. त्यामुळे
त्या पॉईंटला आपल्याला काय करावं लागतं, तिथे एअर वॉल प्रोव्हाइड करावं लागतं, जे करून आपण त्या एअर वॉलचा वापर करून आपण त्या तिथे असलेली एअर आपण बाहेर काढून टाकतो. त्यामुळे एअर वॉलचं काम काय असतं, तर जिथं एअर लॉक होते ते एअर आपण काय करतो, बाहेर काढून टाकतो. आणि ती मोस्टली कुठे होते, समिट पॉईंट, जिथं दोन पाईप उंचावर जॉईंट होतात. एखाद्या हाईटवर जर जॉईंट होत असतील तर तिथे एअर लॉक होते मोस्टली. इथे बघू शकता पुढे लोकेशन कुठे असते, तर प्रोव्हाइडेड ॲट द समिट जिथे दोन पाईप्स उंचावर जॉईंट होतात तिथे काय करतो, आपण एअर वॉल प्रोव्हाइड करतो. सो वर्किंग कसं काय असतं एअर वॉलचं ते आता बघूया आपण. आता या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही एअर वॉल. इथे या डायग्राममध्ये तुम्ही आता बघू शकता व्यवस्थित एअर वॉल. ही डायग्राम कधी टाईप्स ऑफ वॉल्स तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो, लिस्ट टाईप्स ऑफ वॉल तुम्हाला लिहावे लागतात आणि त्याच्यातील एकाची कुठची पण तुम्हाला डायग्राम काढावी लागते. मोस्टली हाच क्वेश्चन विचारला जातो. टाईप्स ऑफ वॉल्स कोणकोणते आहेत आता आपण बघितले, रिलीफचं वॉल, वेगवेगळे वॉल्स आपण बघितले, स्लुईज वॉल बघितला, स्कोअर वॉल बघितला. हे वेगवेगळे टाईप्स आहेत, त्यांची टाईप्स लिहावे लागतात आणि एकाची डायग्राम तुम्हाला काढावी लागते. आधी डायग्राम काढण्याआधी आपण त्याचं वर्किंग कसं काय असतं बघूया. तुम्हाला वर्किंग तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे डिटेलमध्ये, तुम्हाला फक्त डायग्राम्सच आहेत. पण तुम्हाला वर्किंग माहिती असलं तर तुम्ही इझिली ती डायग्राम काढू शकता. तर या डायग्राममध्ये तुम्हाला काय काय दिसतं आहे, तर इथे हा पाईप दिसतो आहे, मेन पाईप दिसतो आहे. डायग्राम थोडीशी खराब आहे. इथे हा पाईप दिसतो आहे, अशी वॉटर काय होतं आहे, ह्या डिरेक्शनमध्ये फ्लो होते. हा वॉटर पाईप आहे. आणि इथे एअर वॉल, इथे समजा इथे एक समिट असेल असं, त्यामुळे त्यांनी काय केलं आहे, इथे एअर वॉल प्रोव्हाइड केला. इथं आता तुम्ही डायग्राममध्ये नाही दाखवू शकत सगळं, त्यामुळे इथे हा त्यांनी काय केलं आहे, एअर वॉल प्रोव्हाइड केला आहे. आणि हे त्याचं केसिंग आहे, बाहेरचं पोर्शन आहे. इथे पपेट वॉल दिसतो, इथे पपेट वॉल म्हणतात, याला फ्लोट म्हणतात. याचा हा लिव्हर आहे आणि हा लिव्हर वर खाली होत असतो असा. हा कधी वर खाली होतं ते आपण आता बघूया. तर समजा इथून हे वॉटर फ्लो होतं आहे, असं हे वॉटर फ्लो होत आलं तर काय होईल, हे असं सरळ फ्लो होणार, पण थोडंसं पाणी काय होणार, वरती पण जाणार. इथे रिकामी स्पेस दिसते त्यामुळे वॉटर इथे घुसणार. आणि असं हे वॉटर घुसल्यामुळे काय होईल, हा लिव्हर काय होणार, वरती जाणार. वरती कुठपर्यंत जाणार, हा फ्लोट काय होईल, कुठेतरी वरती जाऊन केसिंगला अडकेल. त्यामुळे काय होईल, इथे हा फ्लोट थांबेल आणि इथे हा वॉटर पूर्णपणे फिल होईल इथपर्यंत. बरोबर, मला दाखवतो परत. हे इथे इथपर्यंत हे वॉटर पूर्णपणे फिल होईल याच्यात. इथे हे सगळं वॉटर इथे फिल होईल. पण ज्यावेळी एअर पण येईल या वॉटरवरती, ती पण एअर काय होते, नॉर्मली वॉटरच्या वरती जाते. वॉटरच्या खाली एअर थांबते का, नाही, तर वॉटरच्या वरती जाणार. त्यामुळे ती एअर अशी वरती येणार आणि इथून जी एअर वरती जाऊन ती काय होणार, इथे साठण्याचा प्रयत्न करणार, इथे आपलं स्पेस मिळवण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यामुळे हा लिव्हर काय होणार, खाली येणार इथे. आता हे सगळं घालवतो. एअर इथे इथे साठत गेल्यामुळे एअर काय होईल, इथे जमा होईल सगळी. त्यामुळे हा लिव्हर काय होईल, परत खाली येईल. बरोबर, इथे लिव्हर हा खाली येईल. त्यामुळे हा पपेट वॉल दिसतोय, हा पण काय होईल, खाली येईल इथे कुठेतरी येईल. आणि त्यामुळे हा इथला पोर्शन हा ओपन होईल आणि एअर सगळी इथून बाहेर निघून जाईल. समजते तुम्हाला, इथून हे एअर सगळी बाहेर निघून जाईल. एअर बाहेर निघून गेल्यामुळे हा पुन्हा स्पेस रिकामी होईल. बरोबर, त्यामुळे लिव्हर परत वरती जाईल. वॉटर काय करेल, ही जागा घेण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे लिव्हरला वरती ढकलेल. त्यामुळे ही प्रोसेस पुन्हा होत असते आणि ही अशी एअर पण अशीच रिमूव्ह होत असते. समजलं असेल तुम्हाला एअर रिलीफ वॉल कसा काय वर्क करतो. खूप इझी वर्किंग आहे या वॉलचं, समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट बघूया. हे पूर्ण ऑपरेशन इथे वर्किंग त्याचं एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. ही PDF ही PPT तुम्हाला मी तुमच्या ग्रुपवर टाकेन. नेक्स्ट आहे रिफ्लक्स वॉल. याला काय म्हणतात, चेक वॉल, नॉन रिटर्निंग वॉल पण म्हणतात. आणि हा वॉल तुम्ही बघितला असेल, जर तुमच्या घरी मोटर वगैरे असेल, सेंट्रिफ्युगल पंप वगैरे असेल तर त्याच्या स्ट्रेनर फूट वॉल बसतो, त्याच्यात हा वॉल असतो, नॉन रिटर्निंग वॉल. तर नॉन रिटर्निंग वॉल नावातच आहे त्याच्या, नॉन रिटर्निंग म्हणजे रिटर्न जाऊ द्यायचं नाही वॉटर, हे त्याचं काम असतं. आता इथे हा वॉल दिसतो आहे तुम्हाला आणि या डायग्राममध्ये बघा, ह्या डिरेक्शनमध्ये
वॉटर हे फ्लो होतं आहे, असे हे वॉटर फ्लो होतं आहे. तर इथे पायवोट इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि इथे हा वॉल्व आहे. तर हा काय होतो, असा मूव होत असतो वरच्या डायरेक्शनमध्ये. हा वरच्या डायरेक्शनमध्ये मूव होणार आहे. पण समजा वॉटर रिव्हर्स फ्लो झालं, समजा तुमचं काहीतरी मोटर इकडची बंद पडली, ते समजा मोटर आहे आणि ती बंद पडली, तर आणि ते वॉटर काय होईल, मोटर बंद पडल्यामुळे रिव्हर्स येण्याचं ट्राय करेल. पण इथे जर समजा तुमचा वॉल्व प्रोव्हाइड केलेला असेल, इथे समजा हा वॉल्व प्रोव्हाइड केलेला आहे, तर फक्त एकाच डिरेक्शनमध्ये मूव होतो आहे. पण वॉटर जर रिव्हर्स येत असेल तर हा काय करेल, वॉटर मागे येऊ देणार नाही. इथे बघू शकताय तुम्ही, इथे वॉल्व प्रोव्हाइड केलेला आहे, हा याच डिरेक्शनमध्ये फक्त मूव होऊ शकतो. पण वॉटर जर रिव्हर्स येत असेल तर हा काय करणार, स्टॉप करणार वॉटरला, रिव्हर्स येऊ देणार नाही. यालाच काय म्हणतात, रिफ्लेक्स वॉल्व और नॉन रिटेनिंग वॉल्व. एकाच डिरेक्शनमध्ये वॉटर काय करणार, हा फ्लो होऊ देणार, रिव्हर्स वॉटर येऊ देत नाही. आणि याला काय म्हणतात, नॉन रिटर्निंग वॉल्व पण म्हणतात. समजलं असेल, याचं वर्किंग पण तुम्हाला समजलं असेल. रिलीफ वॉल्व नेक्स्ट आहे, थर्ड टाईप आहे वॉल्वचा, रिलीफ वॉल्व. यालाच काय काय म्हणतात, ॲटोमॅटिक कट ऑफ वॉल्व पण म्हणतात, सेफ्टी वॉल्व पण म्हणतात और प्रेशर वॉल्व पण म्हणतात. तीन चार नावं आहेत याला. तर याचं काम काय असतं, तर प्रेशर सर्टन प्री डिटर्माइंड लिमिट, म्हणजे एक प्रेशरची लिमिट असते वॉटर प्रेशरची, त्या लिमिटपेक्षा जर जास्त वॉटर प्रेशरने मूव्ह होत असेल त्या पाईपमध्ये किंवा फ्लो होत असेल, तर काय करतो तो वॉल्व ॲटोमॅटिक क्लोज होतो. आणि जर वॉटर तसंच फ्लो व्हायला दिला आपण हाय प्रेशरने, तर काय होईल, तो पाईप ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हा रिलीफ वॉल्व तिथे फिक्स केला जातो. लोकेशन कुठे असते प्रेशर रिलीफ वॉल्वची, तर जिथे वॉटरचं प्रेशर जास्त असतं आणि जिथं प्रेशर इन्क्रीज होण्याचे चान्सेस जास्त असतात, तिथे प्रेशर रिलीफ वॉल्व प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट आहे स्लुईज वॉल्व और गेट वॉल्व. याला गेट वॉल्व पण म्हणतात. हा मेन वॉल्व आहे, म्हणजे पाणी सोडणं, चालू करणं आणि स्टॉप करणं हे ह्या वॉल्ववर डिपेंड असतं, स्लुईज वॉल्ववर. तर स्लुईज वॉल्व्स आर ऑल्सो नोन ॲज गेट वॉल्व और शट ऑफ वॉल्व और स्टॉप वॉल्व. म्हणजे वॉटर स्टार्ट करणं, म्हणजे फ्लो करणं आणि स्टॉप करणं हे या वॉल्ववर डिपेंड असतं. आणि हे जंक्शन्सवर प्रोव्हाइड करतात. समजा इथे कलर वेगळा देतात. समजा एक पाईपलाईन आहे अशी, आणि अशी एक पाईपलाईन असते, सब पाईपलाईन्स जातात त्याचे. हे मेन पाईपलाईन आहे, ही सब मेन्स आहेत समजा. तर इथे हे गेट वॉल्व और स्लुईज वॉल्व प्रोव्हाइड केलेले असतात, जेणेकरून इकडे जर वॉटर पाठवायचं नसेल तर आपण हा गेट वॉल्व क्लोज करणार, त्यामुळे इकडचं पूर्ण वॉटर काय होणार, क्लोज होणार आहे, इथे वॉटर फ्लो होणार नाही. सेम असे हे गेट वॉल्व किंवा स्लुईज वॉल्व्स असतात. हे डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, हा पाईप्स दाखवला आहे, मेन पाईप दाखवला आहे, आणि हा वॉल्व आहे, आणि हा इथे हँडल आहे. हँडलचा यूज करून आपण काय करतो, इथला वॉटर स्टॉप करू शकतो पूर्ण वॉटर, मग इकडे पुढे वॉटर फ्लोच होणार नाही. द इन्स्टॉलेशन ऑफ स्लुईज वॉल्व इज व्हेरी मच युजफुल इन केस ऑफ इंटरमिडियंट सप्लाय ऑफ वॉटर. म्हणजे कंटिन्युअस सप्लाय जर वॉटर करायचं नसेल, थांबून जर आपल्याला वॉटर, माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे एखाद्या सिटीमध्ये 8 ते 10 असं वॉटर येतं, त्यामुळे स्लुईज वॉल्वचा यूज केला जातो. जे 8 ते 10च्या वेळेस वॉटर सुटतात आणि 10 वाजता वॉल काय करतात, क्लोज करतात, त्यामुळे पुढे वॉटर फ्लो होत नाही. तर स्लुईज वॉल्वचा यूज तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट बघूया. तर आत्तापर्यंत आपण बघितले, आता हे टाईप्स ऑफ वॉल्व्स बघितले. आता नेक्स्ट बघूया मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आता आपण बघूया मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. तर आपण इथपर्यंत बघितलं सगळं. इथून वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये कसं काय आणलं जातं, पाईप्स कुठचे यूज करतात, वॉल्स कुठचे यूज केले जातात, इथपर्यंत आता आपण बघितलं. आता आपण डिस्ट्रीब्युशन बघूया, वॉटरचं डिस्ट्रीब्युशन कसं काय केलं जातं. आता वॉल्स पण बघितले आपण. इथे समजा इकडे जर इकडे एक घर दिसते, इकडे वॉटर प्रोव्हाइड करायचं नसेल तर काय करणार, इथला हा वॉल असतो तो क्लोज करतात. किंवा इकडे मेन्सच्या इकडे असं वॉटर सप्लाय करायचं असेल तर हा इथला वॉल कट करतात, इकडूनही असं वॉटर मग फ्लो होईल. समजलं, असे या वॉलचं यूज असतात. वॉल्सचे आता आपण टाईप्स पण बघितले. नेक्स्ट आता बघूया आपण मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. डिस्ट्रीब्यूट कसं काय करतात वॉटर, बाय ग्रॅव्हिटी सिस्टीम, पंपिंग सिस्टीम अँड कंबाईंड ग्रॅव्हिटी अँड पंपिंग सिस्टीम. ग्रॅव्हिटी सिस्टीम म्हणजे काय असतं ते बघूया आता.
ग्रॅव्हिटी म्हणजे काय, बाय ग्रॅव्हिटीने वॉटर तिथे फ्लो होतं. जर समजा डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर समजा तुमचं हाईटवर असेल, रिझर्वायर जर तुमचं हाईटवर असेल तर तुम्ही काय करू शकता, बाय ग्रॅव्हिटी ते वॉटर फ्लो करू शकता. आता ह्या डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, हे सर्व्हिस रिझर्वायर जर हाईटवर तुम्ही असेल तर बाय ग्रॅव्हिटी ते काय होईल, वॉटर तुम्ही फ्लो करू शकता पर्टिक्युलर सिटीला किंवा विलेजला. इथे बघू शकता तुम्ही, इन दिस सिस्टीम वॉटर फ्लो अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फ्लोचा यूज करून आपण वॉटर सप्लाय करू शकतो. इट इज सुटेबल वेअर द सोर्स इज ॲट द हायर लेवल लेवल दॅन डिस्ट्रीब्युशन एरिया. जसं रिझर्वायर तुमचं हायर लेवलवर असेल तर तुम्ही ते वॉटर, आणि तुमचे जे कन्झ्युमर्स आहेत वॉटर कन्झ्युम करणारे लोक ते लोअर लेवलला असतील तर ते तुम्ही काय करू शकता, बाय ग्रॅव्हिटी ते वॉटर सप्लाय करू शकता. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिटी सिस्टीम, कॉस्ट खूप लेस, मेंटेनन्स कॉस्ट प्लस कॉस्ट, डिस्ट्रीब्युशनची कॉस्ट पण खूप कमी असेल, सिम्पल अँड इकॉनॉमिकल, रिडक्शन इन पाईप साईज. नेक्स्ट काय, रिलायबल आहे सिस्टीम बट नॉट सुटेबल जर सफिशियंट इलेव्हेशन अवेलेबल नसेल तर ही मेथड सुटेबल नाही आहे. आणि हाय प्रेशर वॉटर पण प्रोव्हाइड नाही करत आहे. इन केस ऑफ हायर डिमांड वगैरे, हाय प्रेशर वॉटरची डिमांड असते त्यावेळी ही मेथड सुटेबल नाही आहे. नेक्स्ट आहे पंपिंग सिस्टीम. समजा सोर्स जर एका लोअर लेवलला अवेलेबल असेल तर तुम्हाला ते पंप करून ते वॉटर वरती घ्यावं लागतं, आणि ते पंप थ्रूच तुम्हाला लोक पण समजा इथे हायर लेवलला एलिव्हेशनला राहत असेल, इकडे कुठेतरी लोकवस्ती असेल, समजा इकडे कुठेतरी लोक राहत असतील हायर लेवलला, हायर एलिव्हेशनला, तर तुम्हाला काय करावं लागेल, पंपने हे वॉटर असं सप्लाय इकडे करावं लागेल. याला पंपिंग सिस्टीम म्हणतात. पण ही खूप कॉस्टली आहे सिस्टम. इन दिस सिस्टम वॉटर इज पंप इन द डिस्ट्रीब्युशन मेन्स फ्रॉम द सप्लाय टू द डिस्ट्रीब्युशन एरिया. This system is used when the gravity flow is not possible. ग्रॅव्हिटी फ्लो पॉसिबल नसेल त्यावेळीच ही सिस्टम यूज करतात. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ पंपिंग सिस्टीम. हे सफिशियंट क्वांटिटी वॉटर इझिली सप्लाय आपण करू शकतो कुठे पण आणि कधी पण. आणि त्या इथं काय हाय प्रेशरने वॉटर आपण सप्लाय करू शकतो आहे. सुटेबल फॉर एनी टाईप ऑफ टोपोग्राफी. पण कॉस्ट इकॉनॉमिकल नाही, हाय कॉस्ट इथे लागते आणि लॉसेस होतं वॉटरचं, खूप वेस्टेज आहे खूप वॉटरचं, आणि मेंटेनन्स कॉस्ट पण खूप हाय आहे. इथे बघू शकता ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस हे वाचून घ्या. मेंटेनन्स कॉस्ट सिम्पल आहे, वेस्टेज वॉटरचं किती होतं काय. नेक्स्ट आहे कंबाईन ग्रॅव्हिटी अँड पंपिंग सिस्टम. ह्यामध्ये काय करतात तर इथे सोर्स वॉटर असेल, इथे समजा सोर्स असेल, एखादा सोर्स असेल, इथलं वॉटर काय करतात पंपिंग थ्रू वरती घेतात. आपल्या गावांमध्ये तुम्ही बघितलं असेल विहीर असते, इथे विहीरमधलं वॉटर पंपिंग हाऊसमधून असे वरते इलिव्हेटेड रिझर्वायर म्हणजे सर्व्हिस रिझर्वायरमध्ये घेतात, आणि सर्व्हिस रिझर्वायरमधून हे वॉटर बाय ग्रॅव्हिटी फ्लो करतात. कुठे करतात तर इथे लोकवस्ती असते, इकडे पीपल्स राहतात, कन्झ्युमर्स असतात, त्यांना हे वॉटर सप्लाय केलं जातं. इकडून हे बाय ग्रॅव्हिटी वॉटर सप्लाय होतं आणि इथून हे पंपिंगने वॉटर वरती एलिव्हेटेड रिझर्वायरमध्ये आणलं जातं. ह्यालाच काय म्हणतात कंबाईन ग्रॅव्हिटी अँड पंपिंग सिस्टम. ॲडव्हान्टेजेस काय, दिस सिस्टम इज मोर इकॉनॉमिकल अँड रिलायबल अँड इफिशियंट. समजा पॉवर विवर गेली, समजा लाईट वगैरे गेली तर याच्यावर काही मोठासा इफेक्ट होत नाही, कारण सर्व्हिस रिझर्वायरमध्ये इथे वॉटर स्टोअर केलेलं असतं, आणि त्यामुळे ही मोर रिलायबल आहे मेथड ही. नेक्स्ट आहे सर्व्हिस रिझर्वायर. सर्व्हिस रिझर्वायर आताच आपण या डायग्राममध्ये बघितला. इथे सर्व्हिस रिझर्वायर गावांमध्ये तुम्ही बघितले असतील वेगवेगळे सर्व्हिस रिझर्वायर, किंवा शहरांमध्ये पण खूप मोठमोठे सर्व्हिस रिझर्वायर असतात. यामध्ये वॉटर काय करतात स्टोअर केलेलं असतं. तर आता सर्व्हिस रिझर्वायर बघूयात. सर्व्हिस रिझर्वायरचं फंक्शन काय असतं तर वॉटर स्टोअर करून ठेवतात सर्व्हिस रिझर्वायर, प्लस पुढे ते इन केस ऑफ इमर्जन्सी वगैरे आपण ते वॉटर सप्लाय करू शकतो.
आणि कॉन्स्टंट प्रेशर कॅन बी मेंटेन इन पाईप मेन्स. कॉन्स्टंट प्रेशरने ते वॉटर काय असतं होत असतं, सप्लाय होत असतं. हे काय आले फंक्शन्स आहेत सर्व्हिस रिझर्वायरचे. तर टाईप्स बघूया. टाईप्स ऑफ सर्व्हिस रिझर्वायर. सरफेस रिझर्वायर अँड एलिव्हेटेड रिझर्वायर. हे वेगवेगळे टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ रिझर्वायर. रिझर्वायर्स आर क्लासिफाईड ॲज अकॉर्डिंग टू पोझिशन. सरफेस रिझर्वायर अँड एलिव्हेटेड रिझर्वायर. शेपवरून सर्क्युलर अँड रेक्टँग्युलर रिझर्वायर. अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन स्टील, RCC मेशनरी अँड प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट रिझर्वायर्स. हे टाईप्स झाले रिझर्वायर्सचे. आता हे सरफेस रिझर्वायर म्हणजे डायरेक्ट रिझर्वायर्स असतात मोठे, त्यांना आपण सरफेस रिझर्वायर म्हणतो, जिथं खूप मोठ्या प्रमाणात वॉटर स्टोअर केलेलं असतं. जे रिझर्वायर विच आर कन्स्ट्रक्टेड ॲट द ग्राउंड लेवल आर नोन ॲज सरफेस रिझर्वायर्स. त्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. आणि एलिव्हेटेड रिझर्वायर जे पाण्याच्या टाक्या मोठ्या असतात. सरफेस रिझर्वायर किंवा याला आपण म्हणतो सरफेस रिझर्वायर, ह्याला आपण म्हणतो एलिव्हेटेड रिझर्वायर और सर्व्हिस रिझर्वायर पण आपण यांना म्हणतो. द रिझर्वायर्स विच आर कन्स्ट्रक्टेड ॲट ॲन एलिव्हेशन फ्रॉम द ग्राउंड लेवल इज नोन ॲज एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर, ESR. द एलिव्हेटेड टँक्स आर कन्स्ट्रक्टेड टू सप्लाय वॉटर अंडर ग्रॅव्हिटी. हे काय झालं, त्याचं फंक्शन झालं. बाय ग्रॅव्हिटी आपण ते वॉटर सप्लाय करतो. हे काय झालं, दोन टाईप्स होते, सरफेस रिझर्वायर, एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर. हे दोन रिझर्वायरचे काय टाईप्स आहेत. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टम. आता आपण आपल्या घरांपर्यंत वॉटर कसं काय पोचतं ते आता आपण बघूया. डेड एंड सिस्टीम. त्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत. डेड एंड सिस्टीम त्यातली पहिली. डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर जे टाईप्स आहेत. पहिले आहे डेड एंड सिस्टीम. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता डेड एंड सिस्टीम. डेड एंड सिस्टम त्यामध्ये आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवतो. ही पाईप मेन आहे, मेन पाईपलाईन आहे. ही मेन पाईपलाईन जाते वॉटरची. आणि इकडून हे पुन्हा समजा इथे गाव असेल आणि गावातले लोक वाडे असतील, गावातील लोक इथे राहत असतील, इथे घरं असतील, बरं त्या घरांपर्यंत हे वॉटर असं सप्लाय केलं जातं. ही पाईप मेन आहे, मेन पाईपलाईन आहे आणि तिथून हे वॉटर असं सप्लाय केलं जातं. यांना काय म्हणतात, डेड एंड सिस्टीम, ट्री सिस्टम. हे बघा इथे वॉटर रिव्हर्स येत नाही. हे डायरेक्ट वॉटर काय होतं आहे पुढे सप्लाय केलं जातं. आणि इथे हा काय आहे, डेड एंड आहे पाईपलाईनचा. काय पुढे हा मेन पाईपलाईनमधून ही सब मेन आहे आणि इथून ही पुन्हा पाईपलाईन आहे पुढे. आणि इथे ह्या घरं असतील, इथे इथपर्यंत कॉलनी असतील, इथपर्यंत काय असेल हे वॉटर सप्लाय केलं जातं आहे. आणि हे पाणी एंड होतं आहे इथे, पाईपलाईनचं काय होतं इथे एंड होतं आहे. त्यामुळे याला काय म्हणतात, डेड एंड सिस्टम. हे ओल्ड सिटीज, जिथं ओल्ड सिटीज असतात, टाउन्स असतात, तिथे हे सिस्टीम यूज केली जाते. इथं वेल प्लॅन सिटी नसतील, इथे बघू शकता कुठे सुटेबिलिटी आहे. जी वेल प्लॅन म्हणजे असेच सिटी प्लॅन असतात जिथं कुठे पण लोक राहतात, तिथे ही पाईपलाईनचा यूज केला जातो. कारण इथे पाईपलाईन टाकून कुठे पण तुम्ही वॉटर नेऊ शकता. पण हे वॉटर रिव्हर्स येत नाही आहे मागे, तुम्ही बघू शकता इथे याचा एंड होतो आहे. या सिस्टीमला ट्री सिस्टीम पण म्हणतात. इन दिस सिस्टीम मेन पाइप्स इज लेड अलॉन्ग द मेन रोड अँड सब मेन्स अँड ब्रांचेस मायनर डिस्ट्रीब्युट्स आर लेड अलॉन्ग द अदर रोड्स अँड स्ट्रीट्स कनेक्टिंग द मेन रोड. इथे मेन रोड आहे, इथे मेन रोडच्या खालून हे डिस्ट्रीब्युट मेन पाईपलाईन जाते आणि इथून हे काय करतात, छोटे छोटे रोड्स असतात, इथून हे सब मेन्स इथून हे नेले जातात, नेतात इथून. मात्र वॉटर हे रिटर्न येत नाही, इथे हे एंड होते पाईपलाईनची. त्यामुळे याला डेड एंड सिस्टीम म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता. ठीक आहे, याची ॲडव्हान्टेजेस बघूया. चीप इनिशियल कॉस्ट, याच्यात कॉस्ट काय मोठीशी लागत नाही आहे. इझी डिटर्मिनेशन ऑफ पाईप साईज, लेईंग ऑफ पाईप्स इज सिम्पल, लेस नंबर ऑफ वॉल्स आर रिक्वायर्ड. इथे वॉल्स लेस नंबर्स ऑफ वॉल्स लागणार, कारण इथे एक स्लुईज वॉल कुठे कुठे प्रोव्हाइड करावे लागणार, इथे असे वॉल्स प्रोव्हाइड करावे लागणार आहेत. त्यामुळे जास्त वॉल्स प्रोव्हाइड करण्याची काय गरज नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे हे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट बघूया ग्रीड आयरन सिस्टीम. ग्रीड आयरन सिस्टीमला इंटरलेस्ड सिस्टीम पण म्हणतात, रेटिक्युलर सिस्टीम पण म्हणतात. इथे बघू शकता रेक्टँगलच आहेत म्हणून याला रेटिक्युलर सिस्टीम म्हणतात. झूम करतो थोडंसं. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता इथे रेक्टँगलच आहेत
या वेगवेगळ्या रेक्टँगलमध्ये काय करतात, डिवाईड केलेले असतात. इथे आता डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. ही मेन पाईपलाईन आहे, ही एक मेन पाईपलाईन आहे. तिथून हे वॉटर असं सप्लाय करतात वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये. हे त्यांचे ब्रँचेस आहेत. असं हे वॉटर सप्लाय केलं जातं. ठीक आहे. पण हे वॉटर सप्लाय केल्यानंतर इथून हे एक कनेक्शन असतं पाईपचं, ज्यामुळे काय होतं, हे वॉटर असं फिरून परत मागे येतं. इथे हे वॉटर कुठेच स्टॉप होत नाही. हे असं वॉटर काय होत असतं, मूव होत असतं. सगळीकडे अशी इंटरलेस कनेक्शन्स असतात. इंटरलेस म्हणजे आतल्या आत असे कनेक्शन्स असतात वेगवेगळे. पण हे खूप कॉस्टली मेथड आहे आणि खूप कॉस्टली मेथड आहे ही मेथड खूप कॉस्टली आहे. ग्रिड आयर्न सिस्टीम इज सुटेबल फॉर वेल प्लॅन सिटीज वेअर द रोड्स आर ॲट द राईट अँगल टू ईच अदर. राईट अँगलमध्ये रोड्स असतील तिथे हे प्रोव्हाइड केले जातात. इथे एक रोड असेल तो इथपर्यंत येत असेल, या रोडच्या खालून ही पाईपलाईन्स अशी प्रोव्हाइड केले जातात. पण ही वेल प्लॅन सिटीजमध्ये सुटेबल आहे. समजलं असेल तुम्हाला. रेटिक्युलर सिस्टीम म्हणतात याला इंटरलेस सिस्टीम पण म्हणतात आणि ग्रिड आयरन सिस्टीम पण यालाच म्हणतात. द मेन पाईपलाईन इज लेड अलॉंग द मेन रोड अँड सब मेन्स ब्रांचेस आर लेड अलॉंग द इनर रोड्स अँड इंटरकनेक्टेड असतात. या डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता सगळे पाईपलाईन्स काय आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस हे वाचून घ्या तुम्ही. डिफरन्शिएट केलं आहे ग्रिड आयर्न सिस्टीम अँड डेड एंड सिस्टीम. इट इज नॉट इझी टू डिटरमाइन द पाईप साईज. लार्ज नंबर ऑफ वॉल्स आर रिक्वायर्ड. यामध्ये लार्ज नंबर ऑफ वॉल्स रिक्वायर्ड आहेत, कारण तुम्ही बघितलं किती कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे ही. आणि इथे वॉल्स जास्त लागत नाहीत. वॉटर इज नॉट पॉल्युटेड, कारण इथे वॉटर सारखं फ्लो होत असतं, त्यामुळे याच्यात वॉटर पॉल्यूट होत नाही. पण इथे डेड एंड असतं, तिथे वॉटर साठून राहतं एका जागेवर, त्यामुळे ते वॉटर पॉल्युटेड होऊ शकतं. सर्क्युलर सिस्टम. इथे आता सर्क्युलर सिस्टीम बघू शकता तुम्ही. सर्क्युलर सिस्टीम नावातच आहे. इथे in this system is also known as the ring system. The area divided into the blocks and water is laid around the blocks from the all sides. आता इथे वॉटर आहे. इथे एक मेन पाईपलाईन आहे. या डायग्राममध्ये बघा, इथे ही मेन पाईपलाईन आहे. इथून ही मेन पाईपलाईन आहे आणि ही ब्लॉक्समध्ये हा एरिया 4 ब्लॉकमध्ये काय केलं आहे, डिवाईड केलेला आहे. आणि इथून हे वॉटर ह्या साईडला प्रोव्हाइड केलं आहे. ह्या साईडला इथून हे वॉटर येतं आहे, इकडून हे ते वॉटर येईल आणि हे इतर वॉटर सर्क्युलरी मूव होत राहील. प्लस इथून हे वॉटर असं एक्स्ट्रा वॉटर हे पुन्हा मागं जाईल. असं हे वॉटर काय होत असतं, फ्लो होत असतं सर्क्युलर सिस्टममध्ये. ही सिस्टीम इज सुटेबल फॉर वेल प्लॅन सिटीज. ही पण वॉटर सिस्टीम काय असतं, वेल प्लॅन सिटीजमध्ये सुटेबल आहे. द एरिया इज डिवायडेड इंटू द ब्लॉक्स. इथे 4 ब्लॉकमध्ये इथे बघू शकता तुम्ही तो एरिया डिवाईड केलेला आहे. अँड द ब्रँचेस अँड सब ब्रँचेस आर टेकन अलॉंग द इनर रोड अँड इंटरकनेक्टेड. इथे बघू शकता सगळे ब्रँचेस आहेत ते इंटरकनेक्टेड आहेत आणि एरिया पूर्ण 4 ब्लॉकमध्ये हा डिवाईड केला आहे. असं इथे 4 ब्लॉकमध्ये आहे, जास्त ब्लॉकमध्ये पण तो डिवाईड केलेला असू शकतो. आणि वॉटर हे सर्क्युलर असं मूव्ह होत असतं. रिंग सिस्टीम पण याला म्हणतात. हे ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट आहे रॅडियल सिस्टीम. रॅडियल सिस्टीममध्ये काय करतात, तर इथे एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर असतं. रॅडियल सिस्टीममध्ये काय असतं, द सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ लेइंग ऑफ पाईप्स लेइंग रॅडियली एंडिंग द पेरिफेरी ऑफ द एरिया ऑफ ईच झोन. आता इथे झोन्स असतात. ह्या डायग्राममध्ये व्यवस्थित नाही आहे, दाखवतो वेगळी. इथे प्रत्येक ठिकाणी एक सर्व्हिस रिझर्वायर असतं. रॅडियल सिस्टीममध्ये काय करतात, तर एक सर्व्हिस रिझर्वायर इथे कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. इथे कुठेतरी एक सर्व्हिस रिझर्वायर असतं. इथे एक सर्व्हिस रिझर्वायर असतं. त्या सर्व्हिस रिझर्वायरमध्ये वॉटर आधी स्टोअर केलं जातं आणि तिथून हे वॉटर रॅडियली म्हणजे प्रत्येक इथे पाईपलाईन आहे तिथे सप्लाय केलं जातं आणि ते इंटरकनेक्टेड असतात सगळे आणि ते वॉटर सगळं असं फ्लो होत असतं संपूर्ण सिटीमध्ये. रॅडियल पॅटर्न असेल रोडचा तर तिथे हे मेथड काय सुटेबल आहे.
रेडियल सिस्टम. तर ॲडव्हान्टेजेस आहेत याचे, हे वाचून घ्या. वॉटर इज सप्लाय टू द कन्झ्युमर विथ द हाय प्रेशर. हाय प्रेशरमध्ये वॉटर सप्लाय करायचं असेल तर ती ही मेथड यूज होते. कारण काय, इथे सर्व्हिस रिझर्वायर ऑलरेडी असतं, त्यामुळे ते हाईटवर असतं, स्पेसिफिक हाईटवर असतं. तिथून हे वॉटर हाय प्रेशरने सप्लाय होतं. डिझाईन ऑफ पाईप साईज इज सिम्पल. देर इज अ क्विक अँड इफिशियंट सप्लाय ऑफ वॉटर. अँड डिसएडव्हान्टेज काय आहेत इथे, तर ॲज एव्हरी झोन रिक्वायर्ड अ सेपरेट रिझर्वायर. इथे वेगवेगळे झोन्स असतात. समजा ह्या डायग्राममध्ये दाखवतो. इथे समजा हे 2 झोन झाले, हा एक, हा दुसरा. तर इथे एक रिझर्वायर असतं आणि इथे एक रिझर्वायर असतं आणि इथून हे वॉटर सप्लाय केलं जातं. त्यामुळे हे वॉटर खूप प्रेशरने सप्लाय होतं आणि त्यामुळे ही मेथड खूप कॉस्टली आहे. ही मेथड खूप कॉस्टली आहे. हे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सगळ्यांचे वाचून घ्या. खूप इझी खूप इझी चॅप्टर होतं हे तुमचं. आणि यात बरेचसे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. वॉल्स असतील किंवा जॉईंट्स असतील आणि हे मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर, हे 3 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. हे एवढंच होतं तुमच्या एक फर्स्ट सेकंड अँड थर्ड चॅप्टरमध्ये. वॉटर सप्लाय सिस्टम पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करायची होती, ती केलेली आहे. जर काय समजलं नाही तर याच्यावर आपण एक आता गुगल मीट घेऊया नंतर. तुम्हाला लवकरच लिंक पाठवेन मी याची. आणि काय नाही समजलं असेल ते आपण डिस्कस करूया आणि क्लिअर करून घेऊ फर्स्ट सेकंड अँड थर्ड चॅप्टर पूर्ण. थँक्यू.